आमदार रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, सत्तेत आल्याशिवाय विकास कामे होत नाहीत. पक्ष प्रवेशानंतर वायकरांची प्रतिक्रिया. 2019 मध्ये मला मंत्रीपद दिले नाही, शिवसेना फुटीनंतर ही गटनेता केले नाही. चिपळूणमधल्या सभेतून भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर उघड नाराजी. लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यावर विरोधी पक्षातील मोठे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करतील, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती, आमदार रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची होणार घोषणा. महायुतीच्या जागा वाटपावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. उद्या शिंदे फडणवीसांसह दिल्लीला जाणार असल्याची अजित पवारांची माहिती. रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार. धनंजय मुंडेंची घोषणा. मागच्या 5 वर्षात तटकरेंनी प्रभावीपणे काम केल्याचा दावा. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदमांना संधी मिळण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरुद्ध होणार लढत. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम नाराज. मवियात जागा वाटपावर चर्चा सुरू असताना उमेदवारीची घोषणा का? निरुपम यांचा ठाकरेंना सवाल. तानाजी सावंत अयोग्य मंत्री, उद्धव ठाकरेंची टीका. मी अयोग्य मंत्री तर तुम्ही मूर्ख मंत्री, तानाजी सावंतांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, आमदार विश्वजित कदम यांची स्पष्टोक्ती. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना. संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस. निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून कारवाई केली जाते का? आमदार रोहित पवारांचा सवाल. आणि वयवाढीचा परिणाम शरीरावर होतो, डोक्यावर नाही, शरद पवारांचं वक्तव्य. अजित पवारांना उत्तर दिल्याची चर्चा.